नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरक्षण सोडत प्रक्रियेवर शिवसेनेचा आक्षेप. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 15 मधील आरक्षण सोडत प्रक्रियेवर आक्षेप. 3 प्रभागातील आरक्षण सोडत प्रक्रियेविरोधात रवी पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. येऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची वॉर्ड रचना आरक्षण सोडत जाहीर झाली. पहिल्यांदा पॅनल पद्धती असल्यामुळे 4 वॉर्डचा एक प्रभाग निर्माण झाला. परंतु काही इच्छुक उमेदवारांकडून काही प्रभागातील जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर आक्षेप आहे. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 15 मधील आरक्षण सोडती विरोधात शिवसेना शिंदे गटाचे रवी पाटील यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर स्पष्टीकरण देताना रवी पाटील यांनी सांगितले, मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल याचिका दाखल केली आहे. माझा मुद्दा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आरक्षण सोडत झाली. त्या आरक्षण सोडतीमध्ये SC, ST, OBC असे 3 प्रभाग त्यांनी काढले. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 15 या आरक्षण सोडतीवर आमची हरकत आहे. आमचा कुठेही आरक्षणाला विरोध नाही, निवडणुकीमध्ये विरोध नाही. आमचा विरोध असा आहे की नगर विकास खात्यामध्ये जो GR काढलाय त्या GR मध्ये जी काही प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेला विरोध आहे. मुळातच समसमान तुम्ही एका बाजूला म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला आमच्यावर अन्याय करताय. SC, ST महिलांवर अन्याय झालाय, SC, ST पुरुषांवर अन्याय झालाय. या सगळ्या गोष्टी सुधारणा झाली पाहिजे. यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कदाचित त्याच्यावर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहित आहे की जनसंख्येनुसार SC कुठे पडतात, ST कुठे पडतात आहे आणि जसे प्रभाग आहे तिथे 3-3 आरक्षण पडले. असे करत असताना तुम्ही काही सोडती थेट घेतल्या तर काही सोडतीने घेतल्या. मुळातच ST ची जी सोडत पहिली काढली पाहिजे होती त्यानंतर SC ची सोडत काढली पाहिजे होती. त्यातील SC चे 3 प्रभाग थेट काढायला पाहिजे होते, ते त्यांनी उलटे केले. SC चे 12 प्रभाग काढल्यानंतर ST ची सोडत घेतली. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 15 वर अन्याय झालेला आहे. अशा प्रकारे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवी पाटील यांनी 3 प्रभागातील आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल याचिका दाखल केलेली आहे आणि माझा मुद्दा कल्याण डोंबिवली महापालिकेची जी आरक्षण सोडत झाली त्या आरक्षण सोडतमध्ये ST, SC, OBC असे 3 प्रभाग त्यांनी काढले होते. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 15 या आरक्षण सोडतीवर आमची हरकत आहे. आमचा कुठेही आरक्षणाला विरोध नाही, निवडणुकीला विरोध नाही, आमचं त्या बाबतीत काहीच घेणं देणं नाही. आमचा विरोध असा आहे की जे नगरविकास खात्याने जो GR काढला आहे त्या GRमध्ये त्यांनी जी काही प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेला विरोध आहे. मुळातच समान तुम्ही एका बाजूला म्हणताय आणि एका बाजूला आमच्यावर अन्याय करताय. पुरुषावर अन्याय झाला आहे, SC, STच्या महिलेवर अन्याय झाला आहे, SC, STच्या पुरुषावर अन्याय झाला आहे. या सगळ्या गोष्टी सुधारणा झाल्या पाहिजेत. याच्यासाठी हायकोर्टामध्ये आम्ही ही याचिका दाखल केलेली आहे. कदाचित सोमवार मंगळवारी याच्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने कालच मी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग आणि नगरविकास खात्यातून जे काही प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण 29 महापालिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने ही अशा पद्धतीची, कारण तुम्हाला माहिती आहे जनसंख्येनुसार SC कुठे पडणार आहे, ST कुठे पडणार आहे आणि ते जे प्रभाग होते की जिथे 3-3 आरक्षणं पडलेत, म्हणजे SC पण पडले, ST पण पडले आणि OBC पण पडले. अशा ठिकाणी तुम्ही करत असताना तुम्ही काही सोडती ह्या थेट घेतल्यात आणि काही सोडती ह्या सोडतीने घेतल्यात. तर मुळातच STची सोडत पहिले काढायला पाहिजे होती, नंतर SCची काढायला पाहिजे होती. त्यातले 3 प्रभाग हे थेट काढायला पाहिजे होते SCचे, ते त्यांनी पहिले उलटं केलं. SCचे पहिले 12 प्रभाग काढले आणि नंतर STची पण सोडत घेतली. तर अशामुळे काय झालं आहे की सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग 15वर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर करावा ही मागणी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि स्वतः आयुक्त दिनेश वाघमारे साहेब, निवडणूक आयुक्त यांच्याशी माझी चर्चा झाली. स्वतः माझे असीम कुमार गुप्ता जे नगरविकासचे प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनाही हा विषय मनोमन पटलेला आहे. परंतु आता GR बदलण्यासाठी त्यांच्याकडे आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे सर्वच खाते आणि कुठल्याही याच्यामध्ये निवडणुकीवर परिणाम होणार नाही, कारण हा 3च वार्डाचा विषय आहे. त्याच्यामुळे जसं हायकोर्ट. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.